बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद भाटपुरा गटातील विविध विकास कामांचा आढावा घेत भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न होऊन दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तालुक्यातील होळनांथे या गावी जाहीर सभा संपन्न होऊन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी धुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते शासन स्तरावरून मंजूर अनेक विकास कामे, वास्तू यांचे लोकार्पण, भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी बोलताना खासदार हिनाताई गावित यांनी मी खासदार झाल्यानंतर शिरपूर तालुक्यासाठी आजपर्यंत करोडो रुपयांचा निधी तालुक्याच्या विकास कामासाठी खेचून आणला असून तालुक्यातील अनेक गावांना भरभरून निधी उपलब्ध करून दिला आहे। तालुक्यात यापूर्वी खासदार निधीचा कधी नव्हे इतका मोठा विनियोग माझ्या कार्यकाळात झाला असून यापूर्वीच्या खासदारांनी तालुक्यासाठी निधी म्हणून कोणतेही भरीव योगदान दिलेले नव्हते। शिवाय केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले असून अनेक योजनांच्या माध्यमातून जनसामान्यांना लाभ पोहोचवण्याचं काम केले गेले आहे। शिवाय फक्त होळनांथे गावासाठी 8 कोटी 32 लाख रुपयांची विविध विकास कामे आजपर्यंत मंजूर करण्यात आले असून त्यातील बहुतांशी कामेही पूर्णत्वास आले आहे। आणि अजंदे बुद्रुक या गावासाठी देखील 1 कोटी 14 लाख आणि नांथे गावासाठी देखील 1 कोटी 20 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। यावेळेस गावातील महिला बचत गटांना देखील प्रत्येकी 60,000 रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आले। गाव परिसरातील 5 अग्निवीर म्हणून सैन्यात भरती झालेल्या तरुणांचा देखील सन्मान करण्यात आला। आणि जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या प्रयत्नातून गाव परिसरातील 2,500 लोकांना मोफत आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे, त्याचे देखील प्रातिनिधिक स्वरूपात कार्डचे महिलांना वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना खासदार यांनी मनोगत व्यक्त केले की माझ्या मतदारसंघात अत्यंत मोठा असून प्रत्येक गावाला वैयक्तिकरित्या वारंवार येणे मला शक्य नाही, मात्र मी माझा निधी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। मात्र तरी देखील तालुक्यात मला रोखण्याची प्रयत्न होत आहे। मात्र अशा सर्व अडथळे पार करण्याची क्षमता माझ्यात असून आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपण पुन्हा एकदा मला पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली। जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आणि कधी नव्हे ते खासदार एवढी कामं करू शकतो हे पब्लिकलाही पहिल्यांदा कळालं। नाही तर लोकांना वाटायचं खासदार म्हणजे काय, फक्त हायवे बनवायचं एवढंच काम आहे। पण आपल्याला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आज एवढ्या कोटीचा निधी हा पहिल्यांदा आपल्या गावामध्ये येत आहे। मलाही या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण मला निवडून दिल्यानंतर इतकं काम आपल्या भागामध्ये मी करू शकले। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कदाचित 5-6 तारखेपासून निवडणुका घोषित पण होतील असं आम्ही ऐकतोय। तर निवडणुकीच्या काळामध्ये मतदारसंघ फार मोठा असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी आपल्याला येऊन भेटण्याची संधी मिळते की नाही मी आज सांगू शकत नाही, कारण 3,500 गावं आहेत। म्हणून आपल्याला या ठिकाणी एकच विनंती करेन की आपण मागच्या काळात जसं मला काम करायची संधी दिली तसं या येणाऱ्या पुढच्या काळामध्येही असाच भरपूर आशीर्वाद आपण मला द्या, जेणेकरून मला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अजून जास्त काम आपल्या भागामध्ये करता येईल। सदरचा कार्यक्रम ग्रामपंचायत होळ व जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून धुळे नंदुरबार जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हिनाताई गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, होळ गावाच्या सरपंच श्रीमती सखुबाई सजन बैसाणे, पंचायत समिती सदस्य लताबाई जितेंद्र राजपूत, उपसरपंच खटाबाई वासुदेव गुजर, जिल्हा परिषद सदस्य जयंत पाडवी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, जिल्हा परिषद सदस्य रमण भाऊसाहेब, जिल्हा परिषद सदस्य बेबी ताई पावरा, कारखान्याचे संचालक भरत भिलाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ता नितीन राजपूत, यासोबत विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, पंचकृषीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, भाटपुरा गटातील आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच व विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।